प्रदान झालं, हे सर्व खोटी गोष्ट आहे. 20 लाख ही अंतिम मर्यादा आहे. 20 लाख सिनियर कॉलेजच्या प्रोफेसरला सुद्धा 20 लाख रुपये उपदान मिळत नाही. सिनियर कॉलेजच्या प्रोफेसरला सुद्धा 20 लाख रुपये उपदान मिळत नाही. केंद्राच्या उपदानाचे नियम वेगळे आहे, राज्याच्या उपदानाचे नियम वेगळे आहे. 58व्या वर्षी जर आपण सेवानिवृत्त झालं असेल, आपली सेवा 33 वर्ष झाली असेल, 33 वर्षाची सेवा झाली असेल, 58व्या वर्षी जर आपण रिटायर झालो असू, आपलं कल्पना करा, शेवटचं मूळ वेतन आपलं 73,130 रुपये आहे. शेवटचं मूळ वेतन 73,130 रुपये गुणीला 6 महिने सेवा म्हणजे 66 महिने आणि त्याच्या भागेला 4 हे होते 12,06,645 रुपये. म्हणजे ज्याचं शेवट रिटायर होताना की 73,000 रुपये तुझं मूळ वेतन आहे, त्याला सरळ सरळ 12 लाख रुपये उपदान मिळते, 20 लाख रुपये उपदान मिळत नाही. सूत्र आहे ते. आणि 58 वर्ष होण्यापूर्वी जर तो रिटायर झाला असेल तर त्या ठिकाणी फक्त त्याला 2 भागाचा आहे, त्याला 24 लाख रुपये मिळतात, परंतु 20 लाखाची मर्यादा आहे. एखादा कर्मचारी नोकरी पूर्ण केली 58 वर्ष होण्यापूर्वी, मात्र सेवा 33 वर्ष झाली, असा जर सेवेत असताना मरण पावला असेल तर त्याला मूळ वेतन गुणीला 66 भागेला 2 म्हणजे 24 लाख त्याला मिळायला पाहिजे. तिथं 20 लाखाची मर्यादा आहे. 20 लाखाच्या वर जाऊ देता येत नाही. पण सरसकट प्रत्येकाला 20 लाख रुपये मिळत नाही. आता अनेक कोर्ट केस झाल्या विदर्भात मोठ्या प्रमाणात. शिक्षकांना 72च्या